नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे उपमा। त्यासाठी मी 1.5 वाटी रवा घेऊन तेल न घालता खमंग सुगंध सुटेपर्यंत रवा भाजून घेतला। त्यानंतर एका कढईमध्ये 3 चमचे तेल ओतून मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कांदा, शेंगदाणे, हिरवे वाटाणे, गाजर टाकून परतून घेतलं। त्यानंतर टोमॅटो टाकून परतून घेतला व 1 चमचा हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं, परतून घेतलं व त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी ओतून झाकण लावून उकळी येऊ दिली व भाजलेला रवा टाकून मिश्रण एकजीव केलं व 2 मिनिट झाकण लावून वाफेवर शिजवून घ्यायचं। या उपम्यामध्ये भाज्या आणि शेंगदाणे टाकले आहेत, म्हणून हा उपमा खूप पौष्टिक होतो। मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत हा उपमा सगळ्यांनाच खूप आवडेल। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।